आपल्याला सगळ्यांना माहिती असतात, पण हे जे आहे खास एक मासे त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केले जातात. आपण बघणार आहोत या फिश पेडिक्युअरची काय काय नक्की मजा आहे. आता आपल्याला इथे समोर माझ्या एक मला छोटं तलाव कम डबकं असं एक दिसतंय, ज्याच्यात खूप सारे मासे इकडून तिकडे पळतायत, धावतायत. ते जे फिश आहेत ते मला आज पेडिक्युअरची ट्रीटमेंट देणार आहेत, ज्याला डॉक्टर फिश पेडिक्युअर असं नाव आहे. आता हे जे मासे आहेत त्यांची खासियत अशी आहे की ते भारतातनं ते मिळत नाहीत. ते खास त्यांनी टर्कीहून म्हणजे तुर्कस्तानहून मागवलेत. ते सिंगापूरला पण मिळतात, ते टर्कीमध्ये पण मिळतात. यांनी हे इथे टर्कीहून मागवलेले मासे आहेत आणि हे आता जे मासे आहेत ते हळूहळू हळूहळू येऊन माझ्या पायावरली जी डेड स्किन आहे ती ते बाहेर काढतात, ती ते खाऊन टाकतात. तर आता आपण या डॉक्टर फिश पेडिक्युअरला सुरुवात करतोय. आता मी याच्यात तुम्हाला असं वाटेल की मी या डबक्यात डायरेक्ट उडी मारणार आहे, तसं काही होणार नाहीये. मी अशी छान तिकडे जाऊन बसणार आहे हळूहळू आणि मग ते मासे माझ्या पायापाशी येणार आहेत. त्याची अशी खास पद्धत आहे याच्यात बसण्याची सुद्धा. डायरेक्ट तुम्ही पाय भुचकाळायचे नाहीयेत त्या टबमध्ये, या पॉन्डमध्ये. ते जे फिश आहेत ते आता हळूहळू माझ्या पायाभोवती येताना मला दिसत आहेत आणि आता मी या पाण्यात पाय बुडवणार आहे. तर आता हे इथे मासे येऊन माझ्या पायाची डेड स्किन खाणार आहेत, ते निबल करतायत आणि मला एकदम असं मजेशीर फिलिंग आलंय. खूप गुदगुले होत आहेत असं वाटतंय, हुळहुळत आहे असं वाटतंय, छान वाटतंय पण एकदम पायांना. ही आता मी डॉक्टर फिश थेरपी करणार आहे, त्याच्याच बरोबर मी त्यानंतर पेडिक्युअर सुद्धा करून घेणार आहे. पेडिक्युअर फॉलोज दिस थेरपी. हा आता जो आपल्याला इथे टँक दिसतोय ज्याच्यात हे मासे आहेत छोटे छोटे, हे सगळ्या माशांचं जे पाणी आहे ते वेळोवेळी बदललं जातं. अतिशय काळजीपूर्वक या सगळ्या माशांची, या पाण्याची ते काळजी घेतात. वेळोवेळी ते पाणी बदललं जातं. साधारण सगळं पाणी कधीच बदललं जात नाही, साधारण 75% 3/4 पाणी ते बदलतात. इथे UV रेसची सुद्धा व्यवस्था केली आहे, ज्याच्यामुळे ते पाणी स्वच्छ राहायला पण मदत होते. तर आता या माझ्या टोटली डॉक्टर फिश पेडिक्युअरचा पहिला टप्पा झालेला आहे. ही 10 मिनिटाची फिश थेरपी मी घेतली आहे. पायांवर एक अँटीसेप्टिक ते स्प्रे मारताय, जेणेकरून डेड स्किन जी खाल्लेली आहे ती स्किन माझी तशीच छान राहील. आणि आता माझे पाय दिसतायत पण छान आणि वाटतायत पण छान. सो आता हा पहिला टप्पा पूर्ण करून मी आता जाणार आहे पेडिक्युअरला. फिश थेरपी झालेली आहे आणि आता डॉक्टर फिश पेडिक्युअर मधला पेडिक्युअरचा टप्पा आता आपण करणार आहोत. इथे माझ्या समोर एक पितळाचं घंगाळ दिसतंय मला, ज्याच्यामध्ये पाणी आहे, ज्याच्यामध्ये गुलाब पाकळ्याही आपण बघू शकतोय आणि त्याच्यात अँटीसेप्टिक एक सोक टाकलेला आहे त्यांनी. नॉर्मली आपण जर पार्लरमध्ये पाहिलं तर आपल्याला टब दिसतो एक, पण इथे मात्र त्यांनी एक पितळेचा घंगाळ ठेवलाय, कारण हे स्पा आहे. नॉर्मल पार्लर सारखं इथे नसणार आहे, इथे एक खास पद्धतीचा घंगाळ ठेवण्यात आलाय. Then cuticle cream, soaking machine, ये मैं आपके फीट को स्क्रबिंग कर रही हूँ. ते आता माझ्या पायाला मस्त स्क्रब करतायत. त्यांनी एक खास त्यांचं जे क्रीम आहे ते लावलंय माझ्या पायाला. वेडिंग सीझन आता आहे, त्याच्यामुळे खास ते हे ब्रायडल जे त्यांचे पॅकेजेस आहेत त्याच्यासाठी ते क्रीम वापरतात. त्याच्यात तुमच्या पायाला छान स्क्रबिंग केलं जातं आणि पायाला एकदम मस्त ते मसाज करत असल्यामुळे ती सगळी स्किन पण छान होणार आहे आणि मस्त फील वाटतोय मला आता एकदम. आता त्या स्क्रबिंग तसंच मसाज पण त्यांचा करून झालाय आणि आता हे जे पाणी आपल्याला दिसतंय खाली त्याच्यात त्यांनी अँटीसेप्टिक सोप
टाकलेला आहे आणि आता माझ्या पायांना एकदम मस्त वाटतंय, खूप रिलॅक्स्ड फील येतोय याच्यामुळे आणि छान आता एकदम क्लीन नीट वाटायला लागलंय. इस्पेशली जर हे तुम्ही ब्रायडल गोष्टींसाठी करत असाल तर तुम्हाला खूपच छान वाटणार आहे हे. अभी हम मसाज करेंगे कि आपको रिलैक्स फीलिंग. अभी प्रेशर पॉइंट्स. प्रेशर कैसा है मैम? प्रेशर एकदम बढ़िया है, बहुत अच्छा और बहुत रिलैक्स महसूस कर रही हूँ मैं. और आपके स्किन को मॉइस्चराइजिंग होगा, लाइक अ फिनिशिंग पार्ट्स है ये पैक. अच्छा, तर आता ही अशी लास्ट स्टेप होती. हा कूलिंग पॅक जो होता तो त्यांनी मला लावलेला आहे, तो कूलिंग एजंट आहे, त्यामुळे अतिशय गार वाटतंय माझ्या पायाला. आणि आता याची आणखीन एक खासियत या स्पाची अशी आहे की आता त्या माझ्या पायाला ॲक्च्युली रॅप करणार आहेत. इथे आपल्याला फॉईल दिसते, त्या फॉईलमध्ये ते ॲक्च्युली माझा पाय रॅप करणार आहेत. ते रॅप करायचं कारण असं की फॉईलने उष्णता मिळते आणि त्याच्यामुळे जे सगळं कूलिंग एजंट आहे ते सगळं व्यवस्थित तुमच्या पायात मॉइश्चर ते शोषलं जातं आणि तुमच्या पायाला इफेक्टिव्हली त्याचा फायदा होतो. तर आता असे माझ्या दोन्ही पायांना फॉईल लावलेले आहेत आणि आता त्याच्यामुळे हे सगळं मॉइश्चर जे आहे ते छान शोषलं जाणार आहे माझ्या स्किनमध्ये आणि माझे पाय एकदम ताजे तवाने आणि अतिशय रिलॅक्स्ड होणार आहेत. ही याची फायनल स्टेप होती या पेडिक्युअरची. 5 मिनट्स हो गया है मैम. अभी हम फॉइल पेपर निकाल रहे हैं. ये क्रीम ये पैक को मल्टीप्लाई करेंगे. ये लिविंग पैक है. अच्छा, ये आपकी स्किन में डीपली जाएगा. जस्ट आपको 2 से 3 मिनट आपको मसाज दूंगी मैं वापस से कि पैक अंदर तक आपकी स्किन में जाए. अभी फिनिश करना है तो आपको प्लीज़ पॉलिश चूज़ करना पड़ेगा. आप कौन से कलर की पॉलिश चूज़ करोगे मैम? ओके. माझ्या इकडे खूप वाईड चॉईस आहे मला नेल पॉलिश लावण्यासाठी. कुठलं चूज करायचं आहे तो आय विल गो फॉर रेड. रेड लावणार आहे मी रंग नेल पॉलिश. कंप्लीट हो गया मैम. तर आता फायनली माझं हे डॉक्टर फिश पेडिक्युअर जे होतं ते कम्प्लीट झालेलं आहे. नेल पॉलिश आता लावून त्यांनी माझे पाय अतिशय देखणे बनवलेत आणि त्याहून जास्त मला एकदम रिलॅक्स्ड वाटतंय. माझा दिवसभराचा सगळा थकवा, सगळी दगदग अतिशय निघून गेलेली आहे. आय एम टोटली रिलॅक्स्ड आणि रिचार्ज्ड आता मला एकदम वाटतंय. तुम्हाला सुद्धा जर तुमच्या इस्पेशली लग्नाच्या आधी असा एक अनुभव घ्यायचा असेल तर इथे बांद्र्याच्या बांबू ट्री स्पामध्ये तुम्ही नक्की भेट द्यायला पाहिजे. कॅमेरा पर्सन अनुपसह स्नेहा गोरे, स्टार माझा, मुंबई.